गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि आनंदी असाल. मागच्या 1 महिने झाले व्हिडिओज टाकलेच नाहीत मी. आणि माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या व्हिडिओनंतर मी खूप बिझी पण होते आणि आजारी पण होते, सो व्हिडिओज नाही टाकले. सो आता ट्राय करते आहे की मी रेग्युलरली व्हिडिओ टाकेल आणि ह्याची सुरुवात करते आहे. एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे. टोमॅटोची चटणी बनवत होते. सगळेच लोक बनवतात, पण मी जशी बनवते तशी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते आहे. एकदम सिंपल बनवते. मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, रफली, अगदी बारीक वगैरे असं काही नाही. रफली टोमॅटो चिरून घेतलेत आणि कांदे आणि ते पण मला वाटतं शिजत आलेले आहेत बऱ्यापैकी. आणि हे शिजत आले की त्याच्यानंतर आपण त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया. कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो ना की काय भाजी करायची. सो त्याच्यासाठी झटपट बनते आणि जास्त काही मेहनतही लागत नाही ह्याला. सो कांदा आणि टोमॅटो चिरून घ्यायचा. तेल गरम झालं की कांदा घातला आहे, तो शिजत आला की मग त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. आणि काही जणांचं असं असेल की त्यांना टोमॅटो जो आहे असा जास्त सॉफ्ट झालेला आवडत नसेल, पण मला अगदी सॉफ्ट झालेले आवडते. सो मी त्याला थोडं जास्त शिजवून घेते. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला जे हवेत ते मसाले घालून घेऊ शकतो. सो ह्याच्यामध्ये आधी मीठ घालून शिजत ठेवायचं. तसं कांदे परतताना मीठ टाकलेलंच आहे ह्याच्यामध्ये. सो आता ह्याला फक्त आपण बाकीचे मसाले घालून घेऊया. तुम्ही बघू शकता, हळद घालते आहे मी, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट, बस एवढं इनफ असतं ह्या चटणीसाठी. आणि मग हे शिजायला व्यवस्थित ठेवून द्यायचं. आणि मध्ये मध्ये बघायचं. ह्या चटणीला तेलही थोडंसं जास्त लागतं, कारण की जर तुम्ही तेल व्यवस्थित नाही घातलं तर ते खाली चिटकेल आणि करपेल ती चटणी, सगळी त्याची टेस्ट निघून जाईल. सो तुम्ही बघू शकता, झटपट 2-3 मसाले आणि कांदा आणि टोमॅटो एवढंच वापरून हे चटणी रेडी होऊन जाते. सो तुमच्या सिटीमध्ये कशी आहे पावसाची कंडिशन? पुण्यामध्ये खूप प्रचंड पाऊस आहे आणि तुम्ही बघू शकता की न्यूजमध्ये कंटिन्युअसली मुंबई आणि पुण्याचं अपडेट मिळत असतं. सो जसं आपल्याला अपडेट करतायत, जर तुम्हाला खरंच गरज नसेल खूप घराच्या बाहेर पडण्याची तर शक्यतोवर घरात बसा. काही गोष्टींसाठी बाहेर पडावंच लागतं, पण तेही आपली आणि आपल्या फॅमिलीची काळजी लक्षात ठेवून मगच बाहेर पडा. आणि मला असं वाटतं, बाहेर जरी पडलात तरी सर्वतोपरी घरच्यांचा विचार नक्की करा. एखाद्या वर्षी, म्हणजे ह्या वर्षी खूपच ॲक्सिडेंट्स वगैरे खूप घडत आहेत. सो आपण एखाद्या वर्षी कुठे बाहेर फिरायला नाही गेलो, धबधबे किंवा मी असं नाही म्हणत आहे की नका जाऊ, पण आपली सेफ्टी पहिली असली पाहिजे. आपण आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्यासाठी आपली फॅमिली खूप इम्पॉर्टंट असते. सो चला तर मग आता तुम्ही बघू शकता माझी चटणी पण तयार झालेली आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान, खूप मस्त जाऊ. देव सदैव तुमच्या पाठीशी उभा असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये, कारण त्याचं तुमच्यासोबत असणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं, कोणी असो किंवा नसो. आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. सो चला तर मग आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. टिल देन मस्त खा, मस्त राहा. बाय.